विनाशाशी जर का असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही सुद्धा आमच्या घरात सापही पाळले असते, पण चुकून थोडी बुद्धाची ओळख झाली, अन्यथा तुम्हाला घरात येऊन जिवंत जाळले असते, अन्यथा तुम्हाला घरात येऊन जिवंत जाळले असते. मी सलाम करतो त्या वाघाला, मी सलाम करतो त्या सोमनाथ सूर्यवंशीला, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी आणि बाबासाहेबांच्या नावासाठी आपल्या प्राणाची बलिदान दिले. आणि धिक्कार करतो या पोलीस प्रशासनाचा, ज्या पोलीस प्रशासनाने आमच्या भीम सैनिकाचा बळी घेतला. या पोलीस प्रशासनाने कोणाचा ऐकून हा बळी घेतला? या पोलीस प्रशासनाची कोणाचं ऐकलं आणि आमच्या बाबासाहेबांच्या लेकराचे प्राण घेतले? अरे बाबासाहेबांच्या नावासाठी लढणारे आम्ही लोक आहोत, बाबासाहेबांच्या नावासाठी मरणारे आम्ही लोक आहोत. एवढं लक्षात घ्या. एक सूर्यवंशी मेलेत, एक सोमनाथ सूर्यवंशी मेलेत, तर हजारो सोमनाथ सूर्यवंशी या समाजात अजूनही जिवंत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्या मरणाची वाट पाहू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्या मुर्द्याची वाट तुम्ही पाहू नका. तुम्ही शपथविधी सोहळा घेण्यात बिझी आहात आणि तुमच्या मंत्र्यांची रांग लागली आहे. मंत्रिपदासाठी भीक मागतायत तुमचे आमदार. कुठे गेले राखीव मतदारसंघातले आमदार? कुठे गेलेत? भीम सैनिक वारलाय आमचा भीम सैनिक मारल्या गेलाय. एकही आवाज उठवायला तयार नाहीये आमदार. राखीव मतदारसंघा नावालाच. अरे बाबासाहेबांचे लेकरं मरतायत. देवेंद्रजी फडणवीस, तरफडून मारण्यात येत आहे बाबासाहेबांच्या लेकरांना. तुम्हाला दलितांचे वोटर पाहिजेत, तुम्हाला आमच्या समाजाचे वोट लागतात, पण आमच्या समाजाचा माणूस मेला तर तुम्ही एक शब्द बोलायला तयार नाही आहात. एवढं लक्षात घ्या. हा भीम सैनिक रस्त्यावर मरण जरी आले तरी आम्ही लढणारी औलाद आहे. मी सर्व पोलीस प्रशासन असो, या राज्यातील सर्व प्रशासनाला विनंती करतोय आणि आव्हान करतोय की जो कोणी याच्या मागं मास्टर माइंड असेल, आरोपी असेल, याला मास्टर माइंड तर म्हणता नाही येणार, मनू माइंड म्हणता येईल. मनू माइंड याला लवकरात लवकर अटक करा, अन्यथा महाराष्ट्र पेटला आणि उद्रेक होईल या महाराष्ट्रामध्ये. एवढं समजून घ्या. जो कोणी आरोपी असेल तात्काळ त्या आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत. कारण की आमचे मुर्दे घेऊन तुम्ही सत्तेची पोळी भाजू लागलात. एवढं लक्षात घ्या. हा मनुष्यवध आहे. प्रशासनातला कोणीही असो त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत आणि त्याच्या मागचाही कोणी मास्टर माइंड असो, मनू माइंड असो, त्याच्यावर सुद्धा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजेत. अन्यथा भीम सैनिक परत रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि सलाम करतो परत त्या वाघाला, सोमनाथ सूर्यवंशीला. जय भीम.